हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति उपाय, हरि प्राप्ति से उपाय।
भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने महायुग पीठे तटे भीमरथम परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संगतिया दुसरे संगतिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संगतिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुर्दि प्रदेशम् विधिन्यादिदेव सदा सूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे दानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता जय जय हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता गाय भक्तीचा गाय भक्तीचा गावा गाय भक्तीचा गावा गाय भक्तीचा गावा गाय भक्तीचा गावा माझा नावया तुम्हाला नावया तुम्हाला गाय भक्तीचा गावा माझा नावया तुम्हाला नावया तुम्हाला नावया शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावव्या शुभटा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मजर दया श्री गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनि विशेष विद्या धरू विवेकावरी हरी प्राप्तीची उपाय हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची वंदने विठ्ठल हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची वंदने प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून महाराज या अभंगामध्ये संतांच्या चरणाचं महत्व काय या जीवनाचा जर माणसाला सार्थक करून घ्यायचा असेल तर की भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय मनुष्य देहाचं सार्थक होत नाही आणि मग देवाची प्राप्ती कशी करायची तर महाराज सांगतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय कारण देव जर प्राप्त करायचा असेल तर तुमच्या आमच्या सायासानं होऊ शकत नाही तुम्हाला आम्हाला देव प्राप्त होऊ शकत नाही त्यासाठी संतांच्या पायाची आपल्याला गरज आहे संत सेवेची गरज आहे त्यांच्या विचाराची गरज आहे ते ज्या वाटाने गेले त्या वाटाने जाण्याची गरज आहे म्हणून महाराज म्हणतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय आणि मग पाय धरल्यावर काय होईल तर आपण जे साधना केली आपण जी साधना करतो ना देवाला प्राप्त करून घेण्यासाठी जे काय आपण साधना करतो ते सगळं साध्य होईल तेने साधती साधने तुटती
वंदने. बघा, कुठेही संतांचा जर विचार करायला गेलो तर संतांच्या सेवेमध्ये, संतांच्या पायामध्ये दुहेरी प्राप्ती, दुहेरी प्राप्ती. एक तर तेने साधती साधने, साधन जे आपण केलंय त्याचं सत्य तर प्राप्तच होतं, पण तुटती भवाची बंधने. आता भवाचं बंधन म्हणजे काय बघा, प्रत्येकाला जन्मावं लागतं, मरावं लागतं. किती सांगितलं, 84 लक्ष येऊनी सांगितल्या, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. इतके जन्म घ्यायचे आणि इतक्या वेळेस मरायचं हे काही सहज नाही किंवा सोपं सुद्धा नाही, बहु अवघड आहे हे सगळे. आणि इतकं अवघड असताना मग माणसाला याच्यातून देवाची प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. कारण किती वेळेस पुन्हा पुन्हा जन्मावं, पुन्हा मरावं, पुन्हा जन्मावं, किती वेळेस आहे. हे भवसागर जो आहे ना, संसार रूपी, हे तरुण जाण्यासाठी फक्त संतांचे पाय. महाराज सांगतात, तेने साधती साधने, तुटती भवाची वंदने. मग काय हे आमचं घरचं सांगायला का नाही. महाराज म्हणले त्याला सुद्धा पुराणाचा आधार आहे. पुराण सुद्धा काय सांगते, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. कुणी सर्वसाधारण माणूस सांगायलाय का? महाराज आहे म्हणून सांगायलाय का? नाही. तर महाराज म्हणतात, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी सुद्धा सांगितलं संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. मग तर आपला विश्वास बसला असेल ना. आणि मग अशी जर संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली तर मग काय करतात संत? एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करीती मनोरथ. मग आपली जी काही इच्छा आहे ते आपल्याला कुणाला मागायची गरज, सांगायची सुद्धा गरज नाही. संत जर आपल्या जीवनामध्ये, संतांची जर प्राप्ती झाली का, मग एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. न सांगता पूर्ण करतात, बोलून सुद्धा दाखवायची गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाल बघा, जर विचार करायला गेलात आपण तर मनुष्य जन्म हा दुर्लभ सांगितला. बऱ्याच काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या, संत सुद्धा दुर्लभच सांगितले, संत सुद्धा सोपे नाही. पण मनुष्य जन्म मिळणं हे पहिलं दुर्लभ आहे. आणि आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालाय. मग कशासाठी प्राप्त झालाय? महाराज म्हणतात, सेवा करण्यासाठी. सेवा करणं म्हणजे काय करणं? जे काही तुम्ही आज करायला लागला. आपण सगळेजण अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केले. कशामुळं? हनुमंतरायाच्या जन्मानिमित्त. हनुमान जन्मानिमित्त आपला सर्वांचा सप्ताह. तुम्हा सर्वांना माहिती कशा निमित्त आहे, पण माझं कर्तव्य असते ना तुम्हाला सांगा की हनुमान जन्मानिमित्त आपण 5 दिवसामध्ये काय करायला? देवाची सेवा करायला. कुणी मनानं करते, कुणी आपल्या कायानं शरीराची सेवा करते, कुणी ऐकण्याची का होईना सेवा करते. म्हणजे ही काय आपल्या संतांची आपल्या जीवनात काय घडायली? सेवा घडायली. उगाच होत नाही, फार काही सायास करावं लागतं. आणि हे सगळं तुम्ही सर्व मंडळींना केले. भजनी मंडळ, मृदंगाचार्य, सिस्टीमवाले आणि तुमच्या एवढं सर्व परिसरातील सर्व मंडळीनं मेहनतीनं काय केले? हे इतके काम आहेत लोकांना की कसलाही जेवणापुरता काय काय माणसांना वेळ नाही. तरीही एवढ्याही धावपळीचं जीवन असताना तुम्ही 5 दिवसासाठी काय केलंय? अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केले. म्हणजे खरंच तुम्ही पण जन्माला आलात, पण भाग्यवान आहात महाराज सांगतात. कारण अन्यथा कुणालाही जीवनात येऊन संतांची सेवा घडत नसती. त्याच्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
भाग्य जर असेल तरच भगवंताची सेवा करते, अन्यथा कीर्तन जरी असलं तरी माणूस घरी झोपला असता. इथं येऊन 2 तास बसायची काय गरज आहे का हो? बसायचं काही सोप आहे का? त्रासच होतंय ना. पण कुठलं ना कुठलं तरी पुण्य उदयाला आल्याच्या नंतर तुम्ही सर्वजण मंडळी इथं आलात आणि सर्वांनी सप्ताहाचं अतिशय सुंदर असं नियोजन केलंय, म्हणून तुम्हा सर्व मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. विठ्ठल मनुष्य देह दुर्लभ आहे. नरदी हे दुर्लभ जाणार, नरदी हे दुर्लभ जाणार, नरदी हे दुर्लभ जाणार, नरदी हे दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातणार, त्यामध्ये दुःख यातणार. तुम्ही यादवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल. ओ मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल. बघा, महाराजांनी छान प्रमाण सांगितलं, मला अजून सोपं केलं. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. पहिलं काय करा, आल्यावर सगळ्यांना तर प्रपंच करायचाच आहे. कारण जन्माला आल्याच्या नंतर मानवाला काय होतं, ह्या सृष्टीचं बघून आपोआप माणूस सातत्यानं संसारामध्ये तीच गोष्ट असल्याने, आपले आजोबा पणजोबा सगळं काही तेच करत असल्याने ते आपोआपच आपल्याला करावं लागतं. सृष्टीच्या नियमानुसारच ते घडत असते बघा. पण महाराज म्हणतात कधी याचा पण विचार करा, कधी हे पण लक्षात येऊ द्या. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, आणि काय शतवर्षाची गणना. किती? 100 वर्ष आयुष्य सांगितलं, पण 100 वर्ष आयुष्य आहे का? राहते का माणूस 100 वर्षापर्यंत? 60लाच माणूस चालले बघा. महाराज म्हणतात तरीही वाढवून सांगितलं शतवर्षाची गणना. थोडा विचार करा, त्याच्यामध्ये आयुष्य हे क्षण भरेल. जास्त वेळ सुद्धा भक्ती करण्यासाठी नाही, म्हणून लवकर विचार करा. कारण पुन्हा काय होतं, विचार जर उशिरा केला, विचार करायला जर उशीर जर झाला आणि पुन्हा जर पाय दुखायला दुखायले, तुम्ही सगळे उभं राहता का? इच्छा जरी झाली की मी जाऊन कीर्तनामध्ये टाळ वाजवा, मी आज पावलं खेळावा थारीपाटामध्ये, तरी होणं शक्य नाही. आपण होत नाही. शरीरामध्ये जर बळ नसेल तर हे पुन्हा होत नाही. त्याच्यामुळे शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. भोग रोग भोगे रोगे जोडून या दिले अनेका. देवानं पाठीमागं सगळ्यांना समाधानीच ठेवले. मधीच माणसाला काहीतरी रोग आहे, मधीच काहीतरी भोग आहे, माणूस काही रिकामा नाही. मग महाराज म्हणतात जर तुम्हाला नरदेह प्राप्त झालाय ना, तर लवकरात लवकर काय करा, तुम्ही देव कसा प्राप्त होईल याचा थोडा विचार करा. नाहीतर काय, जन्म प्राप्त होऊन सुद्धा नाहीतरी गेला जन्म, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी
तुम्हाला जर कळतच नसेल इतक्या वेळेस जर सांगितलं तरी, तर महाराज म्हणतात काय म्हणतात, हा आलेला जन्म वायाला जाईल, काहीच उपयोग होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात लवकरात लवकर विचार करा आणि काय करा, विठ्ठलाचं भजन करा. कारण जन्मच आपल्याला देवाने भजनासाठी दिलाय. महाराज सांगतात ना, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देह देवाने भजनासाठी दिला होता. कसा दिला होता बघा, तर जन्मच होता ना, जेव्हा माणसाला गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं का, आणि काय ते दुःख असतं. महाराज ज्ञानेश्वरी मध्ये माऊली सांगतात, महाराजांनी सांगितलं बघा, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मलमूत्र जाणा, तुझं क्षण क्षणा ध्यात असेल. जेव्हा हे दुःख भोगतात ना, किंवा माऊली म्हणतात, मातेची या उदर कोहरी, पचोनी वेष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मो जन्मोनी मरती. काय उपयोग आहे एवढं दुःख सहन करायचं आणि मरायचं असेल तर फायदा काय. आणि जेव्हा हे दुःख माणसाला सहन करावं लागतं, तेव्हा प्रत्येकच माणूस इथं आल्यास माणूस बेमान होतो, ते सोडा. पण जेव्हा हे दुःख माणूस सहन करतो ना, तेव्हा महाराज म्हणतात सर्वच जण देवाला प्रार्थना करतात की काय कर, एक वेळा करी या दुःखा वेगळे, 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 एक वेळा करी या दुःखा आठवीन पाये हा माझा नवस, आठवीन पाये हा माझा नवस, आठवीन पाये हा माझा नवस, आठवीन पाये आठवीन पाये हा माझा नवस, आठवीन पाये प्रार्थना करतात. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया
एक वेळा करिया दुखा वेगळे, एकदा मला काय कर देवा, या गर्भवासाच्या दुःखातून तू बाजूला कर, मग मी काय करील, आठवीन पाया हा माझा नवस. महाराजांनी सांगितलंय आणि एकालाच नाही तर सर्वांना असं प्रार्थना केलेली. मग आपण किती वेळेस आठवतो देवाला, आठवीन पाया हा माझा नवस. आणि पुढं टाइम मी सांगितला, रात्र आणि दिवस पांडुरंगा. रात्र तर सोडूनच द्या, पण दिवसातून तरी आपण देवाची आठवण करतो का? 1 तासासाठी, अर्ध्या तासासाठी, दिवसातून एकदा तरी जन्म देवाने एवढा चांगला जन्म दिलाय, भेटत नाही. महाराज म्हणतात, पाप पुण्य समान समी, तै पाविजे कर्मभूमी. जेव्हा पाप आणि पुण्य अचानक सम प्रमाणामध्ये होत, तेव्हाच मनुष्य जन्म भेटतो, असा सुद्धा भेटत नाही. म्हणून आपल्याला त्या जन्माचं महत्व कळत नाही. कसं आहे, जसं की आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, त्या प्रमाणे आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. पण ते आपल्याला प्राप्त झालंय म्हणून त्याचं महत्व आपल्याला कळत नाही, पण याचं महत्व कुणाला कळतंय? ते वरचे देव आहेत का? ते म्हणते, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा. कारण ह्या जी मृत्यू लोकामध्ये सुख आहे का, त्या अन्यथा कुठंच नाही दुसरीकडे. वरी स्वर्गात सुद्धा ते सुख भेटत नाही, पण आपल्याला कळत नाही त्याला काय करावं. तुम्ही जर बघा, 1 तासाला जर हरिपाठाला आलात ना, काय आनंद होतो म्हणतात. जेवढा काय तुम्हाला शीन आला असेल का प्रपंचामध्ये, जेवढा काय शीन तेवढा फक्त 1 तासातच जातो. फक्त येऊन बघा, करून बघा, एवढं सुख आहे इथं. आणि हा आनंद जर पाहिला बघा, कोणी जर सवळ्यामध्ये गेला असेल का माऊलीच्या, तर ते माणसं सांगते, त्यांना काहीच सांगायची गरज नाही. त्यांना इथं लाख जरी काम असले का, तरी पण जेव्हा काही सोहळा निघतो आळंद देऊन, ते जाणार म्हणजे जाणारच. बांधून जरी ठेवलं तरी राहत नाही. कारण का, त्यांना त्या सुखाचा किती आनंद आहे ते त्यांना माहिती. आणि ज्यांनी त्याच्याकडे गेलंच नाही, त्यांना तुम्हाला काय माहिती. पैशाने कुठं आनंद मिळतोय का महाराज? पैशाने सुद्धा नाही. पैशाने आनंद मिळतो का? बरं, तुमच्याकडे सगळ्या सुविधा प्राप्त आहेत, गाडी खर्चायला भरपूर पैसे आहेत, राहायला बंगला आहे, भरपूर काही प्रॉपर्टी आहे, म्हणून सुद्धा माणसाला आनंद मिळत नाही. तात्पुरतं सुख मिळत, क्षणाचं ते टिकून राहणारा सुद्धा नाही, क्षणभर सुख मिळत. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. थोडं सुख भोगायला भेटल, पण आनंद हा मिळणार. आनंद जर प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? मंदिरातच येवा लागेल, कीर्तनातच येवा लागेल, भजनातच येवा लागेल. बरं, ते लाजून तरी जमतंय का? तुम्ही जर असेच महाग जर लाजून बसलात ना, मग सुद्धा आनंद घेता येणार नाही. इथं काय गायनाचे उडे आपोलिया झुंडे, मनाची आनंदे आवडीने. गायन करायचं, नाचायचं, आपल्या आपल्या मनाने आनंद घ्यायचा. आणि मग हा आनंद जेव्हा देव पाहतात, तेव्हा त्यांना सुद्धा इच्छा होती की आपण मृत्यू लोकात यावा. मग एवढा जर हे महत्वाचा देह आहे, महाराज म्हणतात, मग तर का तुम्ही देवाची प्राप्ती करून घेत नाही?
करत नाहीत महाराज म्हणतात त्यांना विचार करणं होतं. आणि मग तुम्ही जर विचार केला ना तर मग मार्गाला लावण्यासाठी आपल्या मनानं जमत नाही. महाराज म्हणतात मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मनाच्या मार्गाने जावं लागतं. आणि ह्याच्यासाठी काय गरज आहे? संतांची माणसाला गरज आहे. पण संत भेटणं कठीण आहे. ते सुद्धा सोपं नाही. भजन करा सांगते विठ्ठल विठ्ठल. बघा सर्वांनी भजन करा आणि विठ्ठल म्हणा. कारण झोपू नका. झोप कुणाला यायची नाही. टाळ्या वाजवल्या. बघा संत भेटणं सुद्धा कठीण आहे. महाराजांनी सांगितलं चंद्रामृत सुखे सेववील असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होई गा. एवढं सगळं शक्य होईल महाराज म्हणले. ह्या अशक्य गोष्टी आहेत पण ह्या सुद्धा एखादी वेळेस शक्य होत्या. पण संत भेटायचे नाहीत. संत भेटणं मुश्किल आहे. आणि बघा आता तर फारच अवघड आहे संत भेटणं. पण जर भाग्याचा उदय झाला काय सांगावं. इतक्या कलियुगाच्या दूषित काळामध्ये असं चांगले सत्य करतात माणसं. परमार्थ अजून सुद्धा करतात. म्हणजे काही काहीच्या जर भाग्याने उदयच उठावच खाल्ला. काही काहींच्या भाग्याचा जर उदयच झाला. भाग्याचा उदय आणि ते हे जोडी. मग भाग्याचा उदयच झाला आणि जर त्यांना संत भेटलेच यदा कदाचित संत भेटलेच तर संत ओळखायचे कसे म्हणायचे. कारण महाराजांनी सांगितलं पोटासाठी संत झाले कलित बहुत. संत तर काय घरोघर कुठं बी गल्लीत आपल्याला संतच दिसते. भगवं वस्त्र घातलेलं गंध 2-4 जागेवर लावलेले गळ्यात 5-6 माळा घातलेल्या दिसतात का नाही. क्षणोक्षणाला संत भेटतात. मग आता ओळखायचे तरी कसे. देवाने एवढं तरी ज्ञानदेवाने संत कसे. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. देवाने करुणा तर आपल्यावर करायला पाहिजे ना. संत ओळखायचे कसे. इतक्या साधारण सर्वसाधारण माणसाला महाराजांनी सांगितलं तेची संत आणि ज्यांचा हेत विठ्ठले. तुमचं बरोबर आहे महाराज पण माझं ऐका. ज्यांचा हेत विठ्ठले आहे हे संत आहेत हे आम्हाला मान्य आहे. पण आम्ही सर्वसाधारण पामर जीव आहोत. पामर जीव आहोत. आम्हाला संत ओळखायणार कसे. बघा संत जी देवाची पत्नी होती तिला ओळखू आला का ओळखू संत. देवाच्या पत्नीला संत ओळखू आला. रावण जेव्हा सीतेला न्यायला आला होता त्यावेळेस काय केलं. ते संत होता का. संत नव्हता. पण रावणाला बी काही कमी होतं का हो महाराज. सगळे देव त्याच्या बंदीशाळेत त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी. बरं पत्न्या बी 80,000 पत्न्या. सोन्याची नगरी होती. ते काय संत होता का. प्रापंचिक माणूस होता. एवढं सगळं त्याची प्रॉपर्टी होती. कुणाला सुद्धा अजून राजा रावणा एवढी नाही.
अगोदरही कुणाला नव्हती आणि आताही कुणाला नाही. एवढी संपत्तीच होती म्हणून राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय. नाही तर बघा बाकी कोणत्या संतांच्या संपत्तीचं वर्णन आलेलं पुराणामध्ये नाही. पण रावण एवढा ऐश्वर्य संपन्नच होता की ते तुकाराम महाराजांना त्याचं वर्णनच करावं लागलंय. मग हा रावण ह्यानं काय केलं, भगवे वस्त्रे धारण केले, हातात कमंडलू घेतलं, गळ्यात माळा बिळा गंध बिंद लावून आला सीता मातेकड. भिक्षाम देवा, आला महागाईला भिक्षांत आहे. मग सीतेला कळालं का हो हा संत आहे का कोण आहे म्हणून? सीतेला सुद्धा ओळखू आला. मग आपल्याला कसा ओळखूया? आपल्याला सुद्धा संत ओळखणं कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल. पण जरी कठीण असलं महाराज म्हणले तरी दुसरे एक प्रमाण सांगितले महाराजांनी, तेची संत ज्यांचा हे तर विठ्ठल हे तर खरंच आहे. पण महाराज म्हणतात विठ्ठल नाम लोक मागण्यापुरतं देवाचं नाव घेतात बरं का. आणि देवाचं नाव घेतल्यामुळेच सात्विक माणसाच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न होते आणि एखाद्या वेळेस माणूस फसला जाऊ शकतो. पण महाराज सांगतात फक्त हेच विठ्ठले नाही, वरूनच बोलून काय उपयोग नसतो. अनुभव सुद्धा असायला हवा. नुसतं बोलण्याला फायदा नाही. बघा एकनाथ महाराजांकडे एक बाईने एक मुलगा आणला होता. कशामुळं की हा गुळ खातोय महाराज, आमचं काही ऐकत नाही, तुमचं जर सांगितलं तर तो ऐकत असं वाटलं त्या मुलाच्या आईला. म्हणून एकनाथ महाराजांकडे घेऊन आली आणि आल्याच्या नंतर एकनाथ महाराजांनी लगेच त्याला काय अनुग्रह दिला नाही. महाराज म्हणले 8 दिवसांनी घेऊन या. मग गुळ ती बाईला वाटलं काय करायचंय आता, 8 दिवसाला बोलविले म्हणल्यावर 8 दिवसाला कशाला आली ना बाई पण घेऊन काय करायचंय म्हणून. पण आल्याच्या नंतर फक्त एकनाथ महाराज म्हणले काही नाही बाळा, गुळ खात जाऊ नये एवढंच सांगितलं. मग बाईनं सांगितलं महाराज तुम्हाला जर एवढं सांगायचं होतं तर त्याच दिवशी सांगायचं ना, त्याला 8 दिवसाची काय गरज आहे. महाराज म्हणले तेव्हा मी सुद्धा गुळ खात होतो, आधी 8 दिवस मी बंद केला आणि मग ह्याला उपदेश केला. महाराज म्हणतात तसं काहीतरी अंतःकरणातून ओळखू आलं पाहिजे ना, ते त्या संताकडे असल्या पाहिजेत गोष्टी, मग आपल्याला कळायला पाहिजे. तर असं काही लक्षण विठ्ठल मग असं काय लक्षण आहे तर त्याचं दुसरं एक लक्षण आहे, तेची संत जाना जगी दया समाजाचे अंग. काय करायचं, आपल्याला बी आपला उद्धार करून घ्यायचा आहे ना, का आपल्याला कुणाच्या बी महाग लागून आपले जिंदगी बरबाद करायची का? आपल्याला सुद्धा आपला उद्धार करायचा आहे. मग तो साधू ह्या लक्षणाने युक्त आहे का बघायचं. किती युक्त असावा. एकदा जर कोणी माणूस महागायला आलं, माणसाकडे किती दया असती. आपल्या सगळ्यांची जर दया पाहायला गेलं तर एखाद्या वेळेस जर एखादा भुकेला माणूस आपल्याला भाकर मागायला आला तर आपण एकदा त्याला देऊ, कुणीही देईल एकदा. पण तो जर रोज रोजच घरी यायला लागला तर माणूस कदरून म्हणतोय जा ना कुठेतरी काम कर, एवढा मोठा दिसतोस, रोज रोज भाकरी मागून खातोस, म्हणेल का नाही म्हणेल. पण एकनाथ महाराजांनी एक मुलगा असा सांभाळला होता की फक्त तो खायचंच काम करीत होता, इतर त्याला कोणतंच काम जमत नव्हतं. नुसतं जर झाडून बिडून काढायचं असलं तरी ते त्याला जमत नव्हतं, खायचं आणि झोपायचं एवढंच करायचं. एवढी दया संतांकडे होती म्हणून ते संत आहे. आज आपण जे त्यांना संत मानतो ते उगाच मानतो का? किती कष्ट, किती लोकांचा त्रास सहन केलाय संतांनी, म्हणून तर लोक त्यांच्या नावाने आज मोठा मोठा सप्ताह करतात. नाही तर कुणाची काय गरज आहे का पैसे खर्चून उगाच कुटाणा करायची नाही ना महाराज. एवढे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जर विचार करायला गेलो तर मार खावा, बोराट्याने मारलं मंबाजी बाबांनी. तरी पण तुकाराम महाराज काय म्हणतात, पाय चपायला गेले, पाय चोपून देतो पण कीर्तनाला चला. आपण तर 12 महिने तोंड सुद्धा त्याचं बघायचं.
दया, इतकी क्षमा आहे, इतकी क्षमता आहे संतांमध्ये, इतके दयावंत. बघा एकनाथ महाराजांना तर शांती ब्रह्मच म्हणलेले शांतीच्या बाबतीत. एवढा अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. साधा धक्का लागला कुणाच्या पायावर जर पाय पडला तर आपण सहन करू शकत नाहीत महाराज. चुकून जरी पडला असला तरी माणसाला सहन होत नाही. आणि 108 वेळेस थुकावं, इतकी दया एकनाथ महाराजांकडे होती. आणि असे दयावंत, क्षमावंत, कृपावंत, सर्व ह्याने लक्षणाने युक्त असे संत जेव्हा माझ्या जीवनामध्ये भेट होईल ना, त्यावेळेस काय होईल माझं, मला देवाची प्राप्ती होईल. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, जीवनामध्ये प्राप्त झाले, सर्व लक्षणाने युक्त, जे आपला की उद्धार करू शकते, असे जर संत प्राप्त झाले तर काय होईल, देव प्राप्त होईल. हरी प्राप्तीशी उपाय, उपाय काय सांगितलेला आहे, हरी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. मग संतांचे पाय जर जीवनामध्ये असे प्राप्त झाले तर महाराज म्हणतात देवाची प्राप्ती, देवाची प्राप्ती होईल. आणि हा भवसागर आहे ना महाराज म्हणतात, हे बी संत तरुण नेतेल. कसे नेतेल बघा, कुणा कुणाला नेलं ज्याच्यावर नाही कृपा करावी. भिल्लीने, भिल्लावर सुद्धा कुणी कृपा करेल का नाही, पण जेव्हा संतांनी कृपा केली त्यावेळेस काय झालं, देव प्राप्त झाला ना. संतांचे चरण, जेव्हा शबरी मातेचा विवाह ठरला होता बघा, आणि शबरी मातेचा विवाह ठरल्याच्या नंतर त्यांच्या जेवणाची मेजवानी होती, पार एक बकऱ्याची दावणच आणली होती. पण शबरी माता हुशार होती, तिला कळत होतं जन्म काय ह्याच्यासाठी दिलेला नाही. तिच्या लक्षात आलं, ती म्हणली एवढ्या जर जीवाची हत्या माझ्या लग्नापूर्वीच होत असेल तर मी लग्न केलं तर मला कुठं सुख मिळणार, एवढं जर पाप आधीच घडत असेल तर पुन्हा सुख भेटणार आहे का, नाही भेटणार. शबरीने अशा दृढ निश्चय केला आणि शबरी रात्रीच काय झालं, अरण्याने पळू लागली ना, गेली अरण्यामध्ये. आणि मग अरण्यामध्ये फिरत असताना तिला एक आश्रम दिसला. आणि मग जेव्हा आश्रम शबरी मातेने पाहिला का, तेव्हा ती तिथंच लपून बसली. आणि तिने विचार केला, इथं कुणीतरी साधू राहतोय, इथं कुणीतरी देवाचे भक्त राहते आणि ह्यांच्या सोबत आपल्यालाही भक्ती करायला भेटल, असा तिने विचार केला. आणि असा विचार केल्याच्या नंतर मग ती सेवा करू लागली. आता तिकडल्यांना ती सापडली नाही, मग संतांची सेवा, तिला काय आधार आहे, जंगलातच राहायचं आणि सेवा करायची. संत उठायच्या अगोदर, महात्मे उठायच्या अगोदर शबरी मातेने आश्रम असा स्वच्छ करायचा, झाडून सारवण सगळं उठायच्या आधी करायचं. मग तो कुणाचा आश्रम होता, तिथं मातंग ऋषी होते. आणि मग त्या ऋषीने विचार केला, रोज उठायच्या आधी हे सगळं स्वच्छ
कोण करते? सर्व शिष्यमंडळींना जमवलं आणि विचारलं की रोजचे हे जे कार्य आहे ते कोण करत आहे? तेव्हा सर्व शिष्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला माहित नाही, कारण जेव्हा हे झोपेत असतात तेव्हाच ही सगळं ही सेवा करून जायची आणि मग माहित नाही म्हणल्याच्या नंतर ऋषींनी लक्ष दिलं कोण येते म्हणून पाहण्यासाठी. तर शबरी माता रोज हे सेवा करत होत्या, नित्यनेमाने ही त्यांची सेवा होती. आणि मग ऋषींनी त्या शबरी मातेला पाहिल्याच्या नंतर आनंद वाटला आणि विचारलं, बाळा रोज उठलं की हे सडा सारवण तू हे कशासाठी करतेस? कशात तुला काय हवंय? मग संतांनी ती कोणत्या जातीचा याचा विचार केला नाही, ती कशी आहे, स्वच्छ आहे का, कशी, काहीच नाही. बघा आज जर आपण विचार केला ना, पहिलं माणूस विचार करते, माणूस तो दिसतो कसा, त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे, सगळं काही. पण संतांकडे असं काही नसतं आणि नव्हतंही. मग ऋषींनी काहीच विचार केला नाही, बाळा कशासाठी हे करतेस तू, एवढं विचारलं. आणि विचारल्याच्या नंतर शबरी मातेने सांगितलं, काही नाही, मला काय देवाची प्राप्ती पाहिजे आणि मला देव जर प्राप्त झाला ना तर मग काय नाही, फक्त मला देव मिळवायचा, याच्यासाठी मी हे काय करते. कारण जन्माचं सार्थक तेव्हाच आहे ना महाराज, नाहीतर मग काय उगाच जन्माला उगाच मरण्याला काय अर्थ नाही. जन्मात येऊन काहीतरी माणसाने कमवलं, उत्तमची उरे कीर्ती मागे, काहीतरी उत्तम जर कार्य असेल माणसाचं तरच फायदा आहे, नाही तर काहीच नाही. मग शबरी मातेने सांगितलं मला देव पाहिजे. आणि बघा शबरी माता ही भिल्ले, हिचा पुराणात काही उच्च हे करायची गरज आहे का? पुराणाने काही उच्चार शबरी मातेचा करायची गरज नाही. भिल्ली नाही, तिथं ती अज्ञानी होती, एवढं काही तिला जास्त ज्ञान नव्हतं, तिला काही अभंग पाठ नव्हते, तिला काही वेद येत नव्हता, काहीच येत नव्हतं, फक्त संतांची सेवा तिच्याकडून घडली, बाकी तर तिला काहीच येत नव्हतं. दुसरं इतकं अज्ञान होतं की जेव्हा सांगितलं देव तुला एक ना एक दिवस भेटेल, जेव्हा ऋषींनी सांगितलं त्यावेळेस रोज एक कुटिया करून ती सजवायची, फुलाचा आदरून रोज वाट बघायची. माणूस हे किती वेळेस करील हो? थोडा जर बघा तुमच्या घरी बी कुणी संत सोडा, संत आता ह्या जगामध्ये कुणी नाही, संत मिळणं फार कठीण आहे, तो विचार आपण करायचाच नाही. पण एखाद्याची लईची इच्छा असली, आता महाराज येणार आहे आणि सर्व काय आपल्याला सजवायचे, असं जर कुणाच्या मनातच आलं आणि त्याला जर उशीर झाला तास दीड तास, मग माणूस काय एवढं मटक केलंय वेळेवर आले नाही, काय कदरत आहे, होत आहे का? पण शबरीनं तसं केलं का हो? अजिबात तसं केलं नाही, ते काही डोक्यातच नाही. बरं मग बोरा आणून चांगली अशी तरी ठेवत ना, स्पेशल तरी, इतकं अज्ञान की ते उष्टे कसे करावं, काय आपल्याला जर लिकरू मागायला तर हे बायका कोणी देत नाही, देवाचा प्रसाद आहे म्हणतात, उष्ट होते, देत नाही. आणि मग त्या शबरी मातेनं तिला काय तिथं ब्रशची सुविधा होती का, तिला तिथं पेस्ट होतं, काय होतं, आंघोळ करण्यासाठी पाणी होतं, कसे असतील त्या शबरी मातेचे दात ते, तरी बी तिनं काय करायचं, बोर असं खाऊन बघायचं, गोड लागलं की ते देवासाठी ठेवायचं, एवढे अज्ञानाने. पण काय झालं, जीवनात संतांची प्राप्ती झाली, त्याच्यामुळं काय झालं, तिला देव भेटला. म्हणून महाराज म्हणतात हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. आणि मग असे पाय मिळाल्याच्या नंतर महाराज म्हणतात अजून काय होईल,
म्हणतात एकदा का संतांचे पाय जोडले गेले ना, भाग्याने आपल्या भाग्याने जर एकदा का संतांचे पाय जोडले गेले, तर महाराजांनी सांगितलं ना, भाग्य तरी नो हे धनपुत्र धारा निकटवा सबरा संतापायी. तुम्ही आम्ही भाग्य कशाला समजतो? तुमचं आमचं भाग्य म्हणजे बघा, कुणाला नोकरी लागली भाग्य, कुणाची जरा परिस्थिती, काय माणूस हा होता, काय परिस्थिती झाली, काहीतरी त्याचं भाग्यच आहे माणसं म्हणतात. एखादं थोडा बघा ना असं म्हणजे अभ्यासात लक्ष नसल्याने हे विद्यार्थी असू द्या आणि ते अचानक नोकरीला लागावं, सगळं गाव म्हणतो ह्याच्यासारखा ढ विद्यार्थीच दुसरा नव्हता हो. पण काय ह्याचं भाग्य, हा नोकरी, हे भाग्य आहे का महाराज? हे भाग्य नाही ना. महाराज म्हणतात हे भाग्य नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, पुत्र भाग्य नाही, धन सुद्धा भाग्य नाही. निकटवास बरा संतापायी, संतांचे पाय जोडणं हे भाग्य. कारण महाराज म्हणतात पाय जर जोडले गेले तर काय होतं, तेने साधती साधने, असं आपलं साधन साध्य होत सिद्धीलाच जात नाही महाराज. कारण मार्ग दाखवण्यासाठी एक चांगला अनुभवी माणूस लागतो आणि अनुभवी माणसाने आपल्याला सांगितल्याच्या नंतर आपण जर त्या मार्गाने गेला तर आपलं साधन साध्य होतं, अन्यथा होऊ शकत नाही. आणि मग साधन जर आपलं साध्य झालं नाही तर ह्या संसार रूपी सागरामधून आपण तरू शकत नाही. आणि तरणार सुद्धा साधन योग्य लागत आणि योग्य मार्गाने जावं लागतं. चुका, कारण माणसाकडून क्षणाला चूक होती. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. किती बी जरी माणूस शहाणा असला बघा, कितीही जरी गायक असला तरी पण तो एक ना एक दिवस चुकल्या जातो. नक्की माणूस जीवनात कितीही मोठा झाला तरी कुठेही त्याच्याकडून चूक होते. आणि त्याच्यासाठी काय, त्याला पाठिंबा चांगला असणं गरजेचं असतं. आणि मग पाठिंबा जर चांगला असेल ना महाराज म्हणले, तर तुमचा आमचा उद्धार होतोय. आणि नाही तरी काय, मग नाही उद्धार झाल्यावर काय सुख आहे का? काय संसारामध्ये सुख आहे का? संसार दुःखामूळ चौकडे संसार दुःखामूळ शांती नाही कोठे रात्र दिवस शांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ बसून पाठी लागले वडा क्रोध लोभ सोनी पाठी लागले वडा कवना विषय जाऊ रची देईल निर्माण रची देईल निर्माण दैवाचा जपा परंपरारी आदळा दृष्टीचे महाराज म्हणतात संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. काय करू, सुख भेटत नाही. सुख माणसाला भेटत नाही. कारण काम क्रोध जे आहे का, हे आपल्याला माणसाला चैनच पडू देत नाही. हे कुठं ना कुठं तरी उठाव खाते. असं स्थिर माणसाचं मन एका जागेवर लागू देत अजिबातच माणसाचं मन लागू देत नाही. त्याचं कामच आहे काय, देवापासून माणसाला बाजूला करणं. म्हणून देव जर प्राप्त करायचा असला तर भाव शुद्ध करावा लागतो.
आणि अंतकरण कसं आहे ना, देवाला अंतकरणामध्ये साठविला हरी आणि जिह हृदय मंदिरी. आणि मग जर हृदयामध्ये देव साठवायचा आहे ना, तर मग काय अगोदर आपलं हृदय काय रिकामच आहे का हो? माणसाला अटॅक कशाने येतो? आता भरून गेलं ना, गच्च भरून गेला असं मध्येच दबाव यायला लागला. इतकं माणसाला टेन्शन, इतक्या कोणत्या बी गोष्टीचं महाराज मोकळच नाही ना त्या. आणि मग इतकं जर फुल भरला असल तर त्याच्यात देव बसेलच कसा? बसणारच नाही ना. मग ते काय काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार जे आहे का नाही, दुसऱ्यांविषयी दोष, हे सगळं आधी रिकामं करावं लागतं आणि मग देवाला मध्ये ठेवायचं. आणि रिकामा झाल्याच्या नंतर देव आपल्या ठिकाणी राहतो. मग हे रिकामा करणं हे आपल्या सामर्थ्याने रिकाम होत नाही. संतांनी कृपा केली तरी माणूस इकडेच येतोय बघा. 8 दिवस जर सप्त्याला गेलं ना की रोज बी व्यसन करणारा माणूस असू द्या किंवा हे दुसरं खाणार बी असू द्या, रोज जरी असलं तरी 8 दिवस जर त्याला सप्त्यात ठेवलं ना, कुठून बी दयावायोगानं ते जर राहिलं ना, त्याला काल्याच्या दिवशी नक्कीच वाटतंय की आता मी माळच घालावी. इतका वैराग्य त्याला प्राप्त होतं की त्याला वाटतं आता मी माळच घालावी. एवढं संतांच्या संगतीत आल्या होतं, तात्पुरतं होतं. पण माणूस घरी गेला आणि उंबरट्याचा गुण लागला की बरोबर त्याला पुन्हा इथलं काहीच आठवत नाही, विसरून जातो ना. तात्पुरतच वैराग्य. मग संतांनी जरी आपल्याला इकडे आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण यायलाच तयार नाहीत ना. पण जर आलेच तर काय होईल? महाराज म्हणले तेने साधती साधने, आपलं साधन साध्य होईल, त्याच्यात आपलाच फायदा होईल ना महाराज. काय उपयोग काय कष्ट करून? किती जरी कमवून ठेवलं, किती जरी, रावणाने एवढंही कमीलं होतं, शेवटी सोनं त्याच्या तोंडात घालायपर्यंत सुद्धा नव्हतं. लंका सगळे आधीच जाऊ. संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदाय वडी, तुका म्हणे ज्याची संपदाय वडी, तुका म्हणे ज्याची संपदाय वडी, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे ज्याची संपदाय वडी, संगती कवडी गेली नाही. बरं त्याच सोडा, ते दुसरं म्हणलं आपल्याला कळत नाही, पण आपलं उदाहरण घ्या. आपल्या आजोबानी पंजोबानी काही कष्ट केलंच नाही का हो? केलं ना. कष्ट करता करता त्यांचा जीव गेला, अपेक्षा त्यांच्या शिल्लक राहिल्या काही, आणि मरण अगोदर आलं. त्यांनी बी केलं ना, तरी आपण आज मान्य करायला तयार आहेत का? नाही. माणूस सहजच बोलून जाते, माझ्या वडिलांच्या काळात हे काहीही नव्हतं, हे सगळं दिसतंय ना, हे मी कमवलंय म्हणते का नाही माणूस? मग ते का अशाच मेले का फिरून? त्यांनी बी कष्ट केलंच ना, परंपरेने त्यांनी हे कमवलंच ना, कष्टच केलं. आणि प्रत्येक आपण जसं आपल्या लेकरांसाठी कष्ट करतो तसंच हे बी आपले लेकर आहेत म्हणून त्यांनी बी केलंच असेल ना महाराज. धन मिळवून मोठ्यानं मोठी, 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 धन धन
सांगितलं, धन मिळवणी कोट्यानी कोटी, संगे नाही रे लंगोटी. आणि खरंच काही संग नाही. उगा विचार करा, इथं हवंय म्हणून माणसाला सगळं करायचं. आणि इच्छा बी माणसाच्या आशा असतात मोठ्या मोठ्या. मग ते मरण येईल मला हे काय विसरूनच जातात का काय कळतच नाही. कारण ते मरते अगोदरच आणि ते शिल्लकच राहते. मागच्या माणसं उगाच म्हणतात एवढं तरी व्हायला पाहिजे. काय बाबा आधीच मी याला एवढं तरी व्हायला पाहिजे होतं. इतके ह्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात. काय उपयोग आहे महाराज ह्या आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. उठा उठा जागा माती भयाले मोठे. पंढरी वासवली तुझं नाव नाही मोठे. जागा माती भयाले मोठे. पंढरी वासवली तुझं नाव नाही मोठे. बघा प्रत्येकानंच हे केलंय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बंतू तोही दैसा झाला. सगळ्यांनीच केलंय आणि मेले. काहीच फायदा झाला? काहीच फायदा झाला नाही. मग तुम्हाला जर फायदा करायचा असेल आणि तुम्हाला जर आपलं दिलेला देह तुम्हाला जर पुन्हा जन्माला यायचं नसेल आणि जन्माला येऊन उपयोग सुद्धा काहीच नाही. उगाच काय फजिती करून घ्यायची. जो बालपणामध्ये बालपणाचं दुःख माणसाला भोगावं लागतं. तारुण्यात जरी थोडं सुख असलं, शरीरात सामर्थ्य असतं, सर्व काही गोष्टी आपल्या मनावर असतात म्हणून जरी थोडं सुख असलं तरी अजून म्हातारपणी दुःखच भोगायचंय ना. त्यातली लेकरांना संस्कार असले तर बरे, नाहीतर विचारूच नका किती दुःख आहे म्हातारपणी. बघितलेल्या माणसाला सुद्धा वाटेल तेव्हा इतक्याच्या जास्त आयुष्य सुद्धा देऊ. वाईट परिस्थिती ना महाराज जगून तरी करता काय, स्वप्न ठरवून तरी काय करता. म्हणून शरीरात जवळ सामर्थ्य आहे का तोपर्यंत संतांची सेवा करा. बघा जरी संत तुम्हाला अशी भेटले नाहीत, ओळखता आले नाहीत, आपल्याला ज्ञान नाही, पण महाकाल्य तर संत आहेत ना. माऊली महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत. मग काय त्यांनी अभंग लिहून ठेवलेत आपल्यासाठी. अभंग वाचायचे, भजन करायचं, माऊलीची ज्ञानेश्वरी वाचायची. ही सुद्धा संतांची संगतीच आहे ना. ही सुद्धा संतांची संगती आहे. आणि मग संतांचे पाय हे मीच सांगत नाही. महाराज म्हणतात जर आमचा तुम्हाला विश्वास नसला तर आम्ही तुम्हाला सांगतच नाही. कोण सांगतंय? संता विना प्राप्ती नाही. 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 आईच्या वेदा देती ग्वाही. आईच्या वेदा देती ग्वाही. तेने साधनी साधने. तेने साधनी साधने. आईचे वेद देती ग्वाही. आईचे वेद देती ग्वाही. तेने साधनी साधने. तेने साधनी साधने. दंड विना प्राप्ती नाही. आईचे वेद देती ग्वाही. आईचे वेद देती ग्वाही. आईचे वेद देती ग्वाही. संत विना प्राप्ती नाही. आईचे वेद देती ग्वाही. आईचे वेद देती ग्वाही. आईचे वेद देती ग्वाही. आम्ही काय आमच्या घरचं सांगत नाही. महाराज सांगतात संता विना प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही.
वेदांनी सांगितलं की संताविना प्राप्ती, असंच भजन करण्याला काहीच उपयोग नाही. एखाद्या दगडाला जरी संतांची संगत प्राप्त झाली ना तरी त्याचा देव होईल. मग माणूस तर बनेलच नाही. आणि वेदाने सांगितलंय विश्वास ठेवायला काय अडचण आहे. आणि विश्वास महत्वाचा आहे. कोणत्याही गोष्टी विश्वास असेल तर ते साध्य होतं. अन्यथा जर विश्वासच नसेल तर त्याला उपदेश करण्यात तरी काय उपयोग आहे. कधीतरी संतावर विश्वास ठेवा. कारण बघा राजा रावणाचा संतावर विश्वास होता. तुम्ही तर माणसं आहे. इतका बी दुष्ट होता आणि इतकंही कुणी त्याचं नाव सुद्धा घेत नाही. इतका जरी पापी, इतका बी पापी न होता, पण काय आचरण चुकलं. आचरण चुकल्यानंतर काय झालं, एकदा का माणसाला कलंक लागला ना ते कशानेच पुसला जात नाही. म्हणून राजा रावण हा बर्बाद झाला. नाही तर राजा रावण सुद्धा फार हुशार होता. आपल्यापेक्षा खूपच हुशार होता. त्यानं काय केलं, त्याच्याही लक्षात आलं हे सगळं आपण पापी आहात. आपला जर उद्धार करायचा असेल तर काय करावं लागल. तर मग त्याने विचार केला आपल्याला सत्य मार्ग कोण सांगेल. हुशार होता राजा रावण. आणि मग त्याला कळालं संत ह्या प्रश्नाचं आपलं सोल्युशन कोण करेल. प्रश्न कोण सोडवेल, संतच सोडवतील. अन्यथा दुसरं कोणीच सोडू शकत नाही. म्हणून राजा रावण संताकडे गेला. ते संत होते नारद महर्षी. राजा रावण संताकडे गेला आणि संतांना विचारू लागला की माझा जर उद्धार करायचा असेल तर माझे मुलं बाळ वाईट आहेत फार, हे सगळं त्याला माहित होतं. मग तो म्हणला माझा जर उद्धार व्हायचा असेल ना तर मला काय करावं लागेल. संतांनी सांगितलं ना काय नाही, देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर नामचिंतन करावं लागेल. राजा रावण म्हणला आता ही तर कसली भानगड झाली, ते मला जमत नाही, तेच तुम्ही सांगितलं. दुसरं काय नाही का, दुसरा काही उपाय, दुसरं मी काही करील पण देवाचं नामस्मरण करायला मला जमणार नाही. आणि मग असं विचारल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणाले काय करावं लागल, एक तर मैत्री करावी लागते. कुणाला जर प्राप्त करायचं तर नाही तर वैर करावं लागतं, दोन्ही पैकी एक. मग राजा रावण म्हणला भजनाचं हे ना आपल्याला काही जमत नाही, मग काय करावं, वैर करायचं. मग आता वैर तरी देवासोबत विनाकारणच कसं होईल हो, त्याला काहीतरी कारण पाहिजे ना. मग मुख्य वैराचे कारण ते मला आता ओवी आठवणा बघा, पण मुख्य वैराचे कारण त्वा करावी गा दारा हरण. मग नारद महर्षीनं सांगितलं की तुला जर देवासोबत वैर करायचा असेल तर त्याची पत्नी चोरून आण. आणि म्हणून राजा रावणाचा संतावर विश्वास होता ना की माझं कुठंतरी उद्धार होणार आहे, हा विश्वास होता. म्हणून राजा रावणाला सगळ्यांनी उपदेश केला होता की तू सीता कशाला आणलीस, नसल्याला विघ्न लंकेला कशाला आणलंस तू. मंदोदरी स्वतःची पत्नी मंदोदरीने पुन्हा रावणाला भरपूर वेळेस उपदेश केला, तरी राजा रावणाने मंदोदरीला पुन्हा सांगितलं. म्हणला अगं मंदोदरी हे काय मला कळत नाही का, पाप आहे म्हणून, पण मी राजा रावण जरी असलो तरी अपोलपोट्या नाही. मला फक्त माझाच उद्धार करायचा नव्हता. आणि माझाच जर उद्धार करायचा असता तर सीतेला चोरून आणायला गेला असता, त्यावेळेस मारीचाला हरिण करायचं काही गरजच नव्हती ना. डायरेक्ट जर मी गेला असतो आणि सीतेला जर ओढून आणायला लागलो असतो, रामाने मला मारून टाकला असता, माझा उद्धार झाला असता रामबाणाने. कारण देव दुष्टाला जरी मारला ना तरी असा मारतो पण मेल्यावर मोक्ष देतोय बरं का. त्याच्यामुळं मी माझा उद्धार तिथंच, मला तिथंच मोक्ष प्राप्त झाला असता. पण सीता का मी घेऊन आलो, कारण सगळं कुळ उद्धारणार, मला ह्या सगळ्या कुळाचा उद्धार करायचा होता. त्याच्यामुळं काय झालं, मी सीतेला चोरून आणलं. मग बघा विश्वास जर असेल तर राजा रावणाच्या कुळाचा सुद्धा उद्धार राजा रावणाने करून घेतला. मग तुमचा आमचा सुद्धा उद्धार होईल, कारण संत हे कृपावंत आहेत आणि चुकीचं आपल्याला फसवू शकत नाहीत, संत फसवू शकत नाहीत. ज्या ज्या काय आपल्या
करायची देवामध्ये एखादी वेळेस ताकद नाही. बघा देवाचा जर विचार केला तर जे जे दुष्ट होते ते देवाने राजा रावण झालं, नंतर कंस मामा झाले, हे दुष्ट होते. देवाने डायरेक्ट त्याचा वध केला. पण संतांच्या चरित्रामध्ये असं काही बरंच वर्णन आहे की आजामेळा पापराश, इतका आजामेळा पापी असून सुद्धा त्याला काय दिलं, नामस्मरण करायला मोक्ष जिवंतपणी दिला ना. जीव मारला का त्याला नाही, जिवंतपणी त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. आणि देवानं मारून टाकलं समोर आला की दुष्टाला सज्जन करण्याची क्षमता ही संतांमध्ये असते. म्हणून संताला देवापेक्षाही जास्त समजायचं, कमी नाही. जे जे आपलं मनोरथ आहे महाराज म्हणतात ते सर्व काही संत पूर्ण करतात. अभंगाचं संत एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संतावर होता, मग तुमचा विश्वास संतावर आहे का नाही? आहे म्हणूनच हे करायला ना, कशासाठी करायला? संतावर तुमचाही कुठेतरी विश्वास आहे. नाहीतर काय, तुम्हाला जयंती करा म्हणून कुणी काही पत्र पाठवलं होतं का? नाही. तुमच्यामध्ये कुठेतरी भावना निर्माण झाली की आपल्याकडूनही कुठेतरी संतांची सेवा घडावी, म्हणून हे तुम्ही सगळं करायला लागलात. मग 2 तास झालं तेने साधती साधने, तेने साधती साधने. आता कवर आम्हाला रोजच जागायचं म्हणतात का नाही तुम्ही? मग त्याच्यामुळं जर तुम्हाला सुट्टी जर करायची असली तर आपलं एकदा भजन करा सगळे, आणि ते बी सगळ्या महिला मंडळीने हात वर करायचे. अजिबात कुणाला भेटायचं नाही, लाडक्या बहिणीत तुम्ही सगळे. चला, विठोबा
संतांनी मनोरथ पूर्ण केले. एकच सांगते शेवटचं, बघा गाभा जो ठेवलेला होता का तो अन्यथा जेवणासाठी, घरी जेवायला भेटत नाही म्हणून एकनाथ महाराजांच्या इथं जेवणासाठी ठेवलेला मुलगा होता. फक्त जेवायला दयावंत संत आहेत म्हणून त्यांनी जेवणासाठी आणून ठेवला मुलगा. जेवायचं एवढंच त्याचं काम होतं. पण शेवटला बघा त्याच्या मनात इच्छा सुद्धा नव्हती की मी एवढा मोठा अधिकारी होईल. त्याच्या मनात, ध्यानात, डोक्यात कशात नसत, सगळ्या जगाच्या सुद्धा नव्हतं. जेव्हा नाथ महाराजांचं रामायण अर्ध राहिलं होतं आणि नाथ महाराजांचं जेव्हा समाधी झाली, जलसमाधी, त्यावेळेस मग कोण करणार ते पुढचं रामायण पूर्ण कोण करणार आहे. म्हणून सगळ्या लोकांना वाटत होतं की महाराजांचा मुलगा जो हरिपंडित आहे ना तो फार हुशार आहे, वेदाचं पठण करता येतं त्याला, सर्व काही सर्वज्ञ आहे, मग मुलालाच देते. पण अचानकपणे मनात ध्यानात नसताना सुद्धा एकनाथ महाराजांनी सांगितलं की पुढील जे रामायण राहिलेलं आहे तो माझा गावबा कवी. आणि या शब्दावर गावबाने ते रामायण लिहिलं सुद्धा. मग त्याच्या मनात सुद्धा नव्हतं. तसं आपण जरी व्यक्त जरी केलं नाही ना संतापाशी, तरी फक्त आपल्या हातात आहे का आणि घडण तेवढी सेवा करायची, काय आपल्याला ओझ व्हायापुरती बी करायची नाही. आपल्या प्रपंचामधून जे काही घडल, असं काही कुणाला बळजुबरीच नाही, जे काही घडल तेवढं सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. संत कधी ना कधी तरी कृपा करतील आणि कधी ना कधी आपलं मनोरथ पूर्ण होईल, त्याची काळजी अजिबात सुद्धा करायची नाही. आणि असं नक्कीच होईल. शुद्ध भावनेनं जर तुम्ही केलं ना तर हे असंच होईल. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने, सुटती भवाची बंधने. बघा अभंगाचा अर्थ असाच आहे असं माझं काही म्हणणं नाही. कारण प्रत्येक विवेचन करणारे अजून काय तुम्ही बघायला गेलात तर गल्ली गल्लीत महाराज लोक, मग आता कोणी सांगावं. आणि खरं तर कुणाला काय माहितच नाही. तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा तू अर्थ आम्हाशीच ठावा, एरांनी व्हावा. मग काय नाही, पण जसं माझ्या बुद्धीला जमलं, जशी माझ्या गुरुवर्यांनी माझ्यावर कृपा केली आणि जसं माझ्याकडून काय अभंग सोडला, जशी मला सद्बुद्धी दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत व्यक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे बोसने जन्मोजन्मी तुका म्हणे. म्हणून जे काही चांगलं वाटलं असेल, योग्य वाटलं असेल ते गुरुवर्य बाबांची कृपा, आणि जे काही चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष. झालेली वेडी वाकडी वाक पुष्पांजली गुरुवर्याच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आम्ही तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित